नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, परवा महाशिवरात्री म्हणजे 26 फेब्रुवारीला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. फ्रेंड्स, उपवास म्हटलं ना की बऱ्याच वेळा काय करायचं, काही वेगळा पदार्थ करूयात का हे प्रत्येकाच्या मनात येतं. सो आज आपण आहे ना साबुदाणे वडे करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की साबुदाणे वडे म्हणजे काय वेगळा प्रकार आहे का? हो, आपल्यासाठी आहे ना आजची रेसिपी ही वेगळी आहे. आपण बिना तेलाचे साबुदाणे वडे करणार आहोत, म्हणजे आपण तळणार नाही आहोत साबुदाणे वडे. आणि त्यासाठी एक स्पेशल वेगळी नवीन पद्धतीची एक चटणी करणार आहोत. तर आपण हे कसे करणार आहोत यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. साबुदाणे वड्यासाठी ना आपण काय केलंय की हे 2 बाउल साबुदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता साबुदाणा भिजेपर्यंतच पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. म्हणजे काय होतं की ना परफेक्ट आपला साबुदाणा मस्त भिजतो अगदी. आणि आता 6 ते 7 तास आपण झाकण ठेवून साबुदाणा भिजवून घेऊयात. आपल्याला वड्यासाठी ना थोडंसं वरईचं पीठ लागणार आहे. मी हाच बाउल घेतलेला आहे, सेम अर्धा बाउल वरई घेतलेली आहे. आणि आता आपण मिक्सरवर ह्याचं ना बारीक पीठ करून घेऊया. जर वरई नसेल, म्हणजे आता काही जण आहे ना महाशिवरात्रीला आहे ना वरई खात नाहीत, तर राजगिरा पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ घातलं तरीही चालू शकतं. आता हे थोडंसं जाडसर आपण वाटून घेऊयात. वरईचं पीठ आहे ना मी असं छानपैकी आहे ना जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. ही आपण कच्चीच वरई घेतलेली आहे, भाजून घेण्याची काही गरज नाहीये. वड्यासाठी ना आपल्याला एक ठेचा लागणार आहे. त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय, त्यात 5 ते 6 मिरच्या, एक मोठा आल्याचा तुकडा घेतलाय, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतले, अर्धा चमचा जिरे. आता मिक्सरवर आपण हा ठेचा करून घेऊया. आपण हिरवा ठेचा आहे ना असं जाडसर वाटून घेतलेला आहे. वड्यासाठी ना 2 मीडियम आहे ना मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता ते आपण आहे ना छान किसून घेऊया. ह्याच्यासाठी ना बटाटा हा कमीच घालायचा, जास्त घालायचा नाही, नाहीतर मग काय होतं की ओलसर होतं आणि आपले वडे नीट आहे ना कुरकुरीत होत नाहीत. दोन्ही बटाटे आपण आहे ना किसून घेतलेले आहेत. एक 6 ते 7 तास ना आपण साबुदाणा छानपैकी ना भिजवून घेतला होता. तुम्हाला दाखवते, इतकं मस्त झालेलं आहे. आणि पाणी आपण आहे ना परफेक्ट साबुदाणा बुडेपर्यंत टाकलं होतं. सो परफेक्ट झालेला आहे, असा जास्त स्टिकी किंवा असा चिकट होत नाही, असा मस्त मोकळा भिजला जातो. हा साबुदाणा आता ना मस्तपैकी ना सगळीकडनं छान मोकळा करून घेऊयात आपण. साबुदाणा मोकळा करून झाला की आपण आहे ना वरईचं जे जाडसर पीठ केलं होतं ते सगळं टाकून घेऊयात. ज्या बाउलने आहे ना साबुदाणा घेतला तो पाऊण बाउल किंवा 1 बाउल आहे ना दाण्याचा कूट, दाणे छान भाजून घेतले आणि गार झाल्यावर सालं काढून आपण आहे ना त्याचा कूट म्हणजे पावडर करून घेतलेली आहे. भरपूर अशी आहे ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर. आपण जो हिरवा ठेचा करून घेतला होता ना तो सगळा ह्याच्यात टाकून घेऊया. फायनली उकडून किसून घेतलेला बटाटा. आता आपण ना हे वड्याचं जे मिश्रण आहे ते सगळं छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि जर पाणी लागलं तरच आपण ह्याच्यात टाकूयात. ज्या वेळेला आपण हे पीठ भिजवतो ना ते सैलसर अजिबात भिजवायचं नाही, एकदम मऊ भिजवायचं नाहीये. थोडंसं असं ना घट्ट असलेलं जास्त चांगलं आहे. मला पीठ भिजवताना लक्षात आलं की थोडंसं कोरडं होतंय, तर त्यावेळेला एक 2-3 चमचे आपण पाणी टाकून घेऊयात. आपण ना वड्याचं जे पीठ आहे ते छान भिजवून घेतलं, असं गोळा होईपर्यंत मस्तपैकी ना भिजवून घ्यायचं. पाणी तुम्हाला जसं म्हणजे साबुदाण्याच्या ह्याच्यावर डिपेंड आहे किती लागू शकतं. आता मला तर 2 ते 3 चमचे लागले. आता आपण ना हे पीठ मुरण्यासाठी अर्धा तास हे झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे, आपण झाकण काढून चेक करूया. येस, मस्त आपल्या ना पीठ इतकं छान मुरलेलं आहे. आपण ना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय
आणि लिंबा एवढे ना आपण गोळे करायचे आहेत. म्हणजे आपण आहे ना हे जे वडे आहेत ते तळणार नाही आहेत, आपण आप्पे पॅनमध्ये करणार आहेत. सो अशा पद्धतीने ना आपण छोटेसे गोळे करून घ्यायचे जे आप्पे पॅनमध्ये मावतील असे. अशा पद्धतीने आपण आहे ना छोटेसे वडे करून घेतलेले आहेत. आता ना तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि मोठ्या प्रमाणात करायचे असतील ना तर तुम्ही आहे ना एका स्टीलच्या डब्यात हे करून आहे ना आधी ठेवले तरी फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करू शकता. किंवा जर सकाळी टिफिनला वगैरे द्यायचे असतील तरी आदल्या दिवशी असे करून ठेवले ना तर छान टिकतात आणि 1-4 दिवस तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतात. आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला काढून फ्राय केले तरी चालतील. आता ना आपण साबुदाणे वडे ना भाजण्यासाठी आप्पे पॅन ठेवलाय, त्यात ना आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊया. आता तुपाच्या ऐवजी तुम्ही ना शेंगदाण्याचं तेल किंवा मग कोकोनट ऑइल असतं ना जे एडिबल असतं, म्हणजे खाण्यासारखं असतं जे, ते तुम्ही ना यूज केलं भाजण्यासाठी तरी चालू शकतं. सगळ्या ह्याच्यात त्यांना तूप टाकून घेतलेले आणि थोडा आपला आप्पे पॅन गरम झालेला आहे. जास्त वाफ येईपर्यंत अजिबात गरम करायचा नाही, नाहीतर आपले वडे जे आहेत ते जळतात. आता आपण जे वडे केलेत ते ह्याच्यात ठेवून घेऊयात. आपण गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवलेली आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. एक 3 ते 4 मिनिटं आपण यांना झाकण ठेवून छान वाफ काढून घेऊया. 1-4 मिनिटं झालेले आहेत. आपण आता चेक करूया. फक्त चेक करण्यासाठी मी थोडंसं ट्विस्ट करून बघतीये. बघा किती सुंदर असा गुलाबी कलर आलेला आहे. बाकीचे पण वडे आहेत ना आपण आता असे टर्न करून घेऊयात. आपण वडे सगळे टर्न करून घेतलेत. आता अगदी एक एक थेंब आहे ना आपण तूप कडेने टाकून घेऊयात, म्हणजे दुसऱ्या साईडनी पण छानपैकी फ्राय होतील. आपला पॅन तर इतका सुंदर तापलेला आहे. आता फक्त 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. आता 3 मिनिटं झालेत. आपण झाकण काढून चेक करूया. येस, दुसऱ्या साईडने पण इतका सुंदर कलर आलेला आहे. आता काय करायचंय की आपले साबुदाणे वडे जे आहेत हे आता थोडेसे सॉफ्ट आहेत, पण जर कुरकुरीत आणि छान असे थोडेसे तुम्हाला कडक हवे असतील तर 1-2 मिनिटं आहे ना असेच गॅसवर ठेवायचे. त्याच्यावर आता झाकण ठेवायचं नाहीये. किंचित तुम्ही फ्लेम वाढवली तरी चालू शकतात. सो आपण 2 मिनिटं वाट बघूया. 2 मिनिटं झालेले आणि तुम्ही बघू शकताय की आपले वडे आहेत ना सगळीकडनं इतके छानपैकी ना भाजले गेलेले आहेत. आता आपण आहे ना हे वडे काढून घेऊयात. सगळे वडे बाकीचे उरलेले आपण असेच आहे ना फ्राय करून घेऊयात. साबुदाणा वड्याबरोबर ना आपण खायला एक मस्त आहे ना चटणी करणार आहे वेगळ्या पद्धतीची. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ना मी काकडीचे तुकडे टाकते. मीडियम काकडी मी एक घेतलेली आहे, त्याचे असे मोठे तुकडे करून घेतले. एक छोटा आल्याचा तुकडा, अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर म्हणजे तिखट, अर्धी वाटी दाण्याचा कूट. दाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही यांना अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं टाकलं तरी चालू शकतं. अर्धी वाटी दही. ही चटणी आता छान बारीक वाटून घेऊयात आपण चटणीनं मिक्सरला इतकी छान वाटून घेतली आणि कलर पण तुम्ही बघू शकता, इतका सुंदर कलर आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण ही चटणी आहे ना बाउलमध्ये काढूया आणि पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. मी ना छोट्या तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलंय, त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया. तडका आपला रेडी. आता आपण चटणीला देऊन घेऊया. आपली काकडीची चटणी तयार आहे. फ्रेंड्स, मी एक ना वडा तुम्हाला दाखवते कसा झालाय. एकदम कुरकुरीत असा झालाय आणि उघडून सुद्धा दाखवते की किती हलका झालेला आहे. आतून पण इतका मस्त छान शिजलेला आहे. फ्रेंड्स, महाशिवरात्री स्पेशल बिना तळलेले साबुदाणे वडे तयार आहेत. मस्त असे कुरकुरीत आणि हलके झाले. ते आपण सर्व करून घेतले आणि त्याबरोबर आपण एक स्पेशल काकडीची चटणी केलेली आहे, ती पण आपण सर्व करून घेतली आहे. आपली ना उपवासाची आहे ना मिनी थाळी तयार आहे. त्यात आपण आहे ना साबुदाणे वडे जे करून घेतले ते सर्व केलेले आहेत. मस्तपैकी झणझणीत काकडीची चटणी, साबुदाण्याचे मस्त कलरफुल पापड आणि फायनली मस्तपैकी शेंगदाण्याची चिक्की. काय मंडळी,
साबुदाणे वडे बघून तोंडाला पाणी सुटलं ना? नक्की करून बघा. आता हे जे वडे आहेत ते दिसायला तर इतके सुंदर दिसतात, चवीला छान आहेत, कुरकुरीत आहेत, एकदम मस्त लागतात. हे तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा अगदी छोटंसं फंक्शन वगैरे जरी घरी असेल ना तरी आहे ना तुम्ही हे फ्रीजमध्ये करून ठेवून ऐन वेळेला आहे ना फक्त छान आपले आहे ना फ्राय करून दिले तरीही चालू शकतं. सो नक्की या महाशिवरात्रीला करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.